ज्ञानमाता स्कूल अमरावती के पूर्व फादर जोसलिन तथा तत्कालीन फादर आरोग्य स्वामी द्वारा की गई ज्यादतियों के खिलाफ भारतीय दलित पैंथर द्वारा स्थानिक श्रमिक पत्रकार भवन में दिनांक 12 जुलाई को एक पत्रकार परिषद का आयोजन करते फादर आरोग्य स्वामी द्वारा पालक रईस इनामदार संघ की गई ज्यादतियों की संपूर्ण माहिती देते फादर जैसे व्यक्तिमत्व के व्यक्ति द्वारा हल्के शब्दों का प्रयोग नहीं किया जाना चाहिए, इस बात की जानकारी वह पत्रकार परिषद में देते। साथ ही कंप्लेंट वापस लेने फर्जी पत्र का भी भंडाफोड़ किया गया। प्रस्तुत है क्षणचित्र। मी आनंद वरठे, महामंत्री भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेश। आज या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या नावाची बनावट स्वाक्षरी करून ज्ञानमाता हायस्कूलचे फादर आरोग्य स्वामी यांनी कुठल्या तरी कर्मचाऱ्याच्या हाताने माझ्या नावाची बनावट स्वाक्षरी करून माझ्या नावाचं जे लिखाण केलेलं आहे की मी केलेली तक्रार मागे घेत आहे आणि चुकून मला ही माहिती मिळालेली आहे। वास्तविकता ही तक्रार मी मागे घेत आहो आणि तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। हे असं आजच्या निवेदनामध्ये जे आपल्याला तुम्हाला जे आम्ही प्रेस नोट दिलेली आहे त्याच्या पाठीमागच्या भागावर लिहिलेलं आहे। म्हणून या ठिकाणी आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या लिखाणाचं म्हणजे माझ्या हँडरायटिंगमध्ये कुठलंही लिहून दिलेलं नाही आणि हे सगळं माझ्या व्यतिरिक्त मी जेव्हा शिक्षण अधिकारी श्री सोनवणे साहेब यांच्याकडे त्या शाळेची तक्रार केली का या ठिकाणी आमचे कार्यकर्ते इम्रानुद्दीन इनामदार यांची मुलगी कुमारी अलविना हिला शाळेतून निवड फीसाठी परीक्षेला बसू न देणे, तिच्या वडिलाला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करणे, हैसत नहीं तो ये स्कूल में तुमने दाखिल क्यों किया, अशा प्रकारे त्यांच्या नीच भाषेमध्ये बोलून त्यांना शाळेतून हाकलून लावल्याबद्दल अशा प्रकारे आम्ही तक्रार शिक्षणाधिकाऱ्याकडे यांच्याकडे केली होती। जेव्हा त्या वरील प्रकरणाची चौकशी सुरू झाली त्या चौकशीमध्ये स्पष्ट त्या विस्तार अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही तर याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे की मला हे तक्रार मागे घ्यायची आहे व मी हे तक्रार केलेली नाही आहे, हे मी तक्रार मागे घेत आहोत, तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। तेव्हा कुठे आम्हाला माहीत झालं की या ठिकाणी असं काय घडलं बाबा, आम्ही तर लिहून दिलं नाही। म्हणून मग आम्ही सर्वप्रथम पोलीस स्टेशन सिटी कोतवाली या ठिकाणी भारतीय दलित पॅंथरच्या लेटरवर आम्ही तक्रार दिलेली आहे। त्याची एक प्रत म्हणून पोलीस कमिशनर रेड्डी साहेब त्यांनासुद्धा एक प्रत दिलेली आहे आणि आज या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवाच्या उपस्थितीमध्ये भारतीय दलित पॅंथरच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये हा वरील मुद्दा या ठिकाणी मी मांडतो। समाचार संकलन अशोक भाई जोशी।